कारले काय खिंड नाही. हे 12 कोण अलिबागचा. अरे ये बाबा असं काय करतोय गरोदर बाई सारखा. गेलो कर फटाफट. झटपट आव जरा. यंग आहे तू. यंग आहे तू. आणि डॉट बॉल पहिले षटक प्रगती बदल. बॉलिंग मार्क होता यार. अमोल फ्रॉम कारले. अमोल पाटील. अमोल घरात राईट आर्म राहून दे. विकेट तयार. आणि हा यस पहिला चाबूक शॉट 4 धावांसाठी. दमदार टायमिंग. ये 4 धावा मिळतील. ये चांगलं टायमिंग फ्रॉम बॅट्समन किरण पवार. सगळं आवाज कशाला कमी करतोय. हो येस ब्लॉकर मध्ये चेंडू केला मिडॉनला. पुन्हा एकदा चकून गेलाय. मिळेल एक धाव. टोटल स्कोर्स 5. धावसंख्या 4 वर. किरण पवार अतिशय मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील किरण पवार तंत्रशुद्ध समाला स्कोरर. राईट आर्म राहून दे. विकेट. हे देखो काही गरज नाही. जर सरळ बोट घुटा असेल वाकडं घालायची गरज काय पडली. बरोबर की नाही. फटके येतात तुम्हाला. पहिला चौकार मारला होता. कशाला वाकडं बोट घालताय. सरळ घाला म्हणजे आतमध्ये बरोबर जाईल. राईट आर्म राहून दे. विकेट. आणि ही भाषा लोकांना समजते हो. ये देखो सीधा घिसे. और ये छक्का. 6 रन. नाही सोबत नाही. तर सामान टाईट असेल कधी पण चालतंय. जर तुमचं उठत असेल तर फायदा नाही. आणि हा जे नवा सॉन्सायला पुन्हा मेंडू पुश केलाय. मिड विकेटला जाईल तर मिळेल एक धाव. सिंगल. टोटल स्कोर्स 11. आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश 11. बेनबाद 1100. दमदार सलामी. धुंद फुंद सुरुवात. हे हर्षद तांडेल यांच्याकडून आमच्यासाठी किती पण 200 रुपये चालेल. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. हेही नशे थोडके. फक्त जीपे करू नका प्लीज. चला संडासामध्ये हागला तरी जीपे. त्याला 5 रुपये खिशात नाही. बरोबर की नाही. नो जीपे. जीपेवर भरोसा पण नाही. समजा नेटवर हँग झाला सर्व डाऊन झालं तर कुठं काय करणार. म्हणून तू कृपया कमी द्या पण रोख द्या. मारवाडी काय म्हणतो बघा. कधी सामान उधार देतो का तुम्हाला बघा. नाही नाही पहिले कमी द्या बाबा पण उधार नको. रोखीत द्या. आणि नवीन गोलंदाज प्रज्वल ठाकूर. हे असं असतं बघा बाई. चार्जिंग झाल्यानंतर कसं असतं बघा. बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक जरा थांबा अजून जरा. संध्याकाळ होऊ द्या जरा. अजून जरा. प्रज्वल ठाकूर तयार. बॉलिंग मार्क. राईट आर्म राहून दे. विकेट. लेफ्ट आर्म हो दे. विकेट. येस. आणि हा येस केला. रिव्हर्स अटेम्प्ट केला पण तिथं मात्र फायदा होणार नाही. तिथं फक्त डिक्लेअर जाहीर घोषित निर्धारित फक्त एनिमिन 2 धावा. येस. थांबा जरा प्लीज. 2 आहे की 4 आहे. 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर आहे 13-13. कमीत कमी 50 धावा पाहिजे. 60-70 पाहिजे. कारण मगाशी धावा देखील त्या चेस करता आल्या नाहीत. आज बघा 101 स्टार आहेत. केतन म्हात्रे सारखा ISPL मधला सर्वात महागडा प्लेयर आज अलिबाग मध्ये आलाय. त्यांनी सांगितले प्रतिक्रिया दिली की अलिबाग हे असं शहर आहे
कशाला 50 पॅकेज घेऊन काश्मीरला इथं मारा. नागवाचा कॉटेज आहे तिथं रेमटवा. स्वस्त आणि मस्त बरं की नाही. 50 कसे घालायचे. 5,000 मध्ये सगळं नागवा देतील तुम्हाला. पाहिजे आम्ही मॅनेज करून देतो तुम्हाला. पुन्हा इथं जाईल बॅकवर्ड स्पेल एकला. उल्लेख नागवाचा कॉटेज मात्र आहे आपल्यासाठी. तुम्ही कधी या. फक्त सामान घेऊ नका प्लीज. एकटेच या. 14 14 for the loss of 1 wicket. Right arm Rao, left arm होते wicket तयार. Oh yes, outside the after Munna the अप्रतिम delivery, magnificent piece of bowling from गोलंदाज प्रज्वल ठाकूर from रेवदंडा. म्हणजे आमचे जे धर्माधिकारी बंधू आहेत बैठकीवाले, आम्ही बैठकीवाले आहोत. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, पण तो फायदा होणार नाही. टायमिंग जमत नाही आणि मिळेल फक्त एक धाव. टोटल स्कोर इज 16 पहिल्या षटकात मात्र चांगले पण दम, नंतर मात्र प्रज्वल ठाकूर यांनी दमदार गोलंदाजी केली. रेवदंड्याचा हा गोलंदाज बिलॉंग करतोय. अतिशय अप्रतिम बॉलिंग. प्लीज हे काय रे काय, हे सर्कस मध्ये आलं काय. एक रन शॉट म्हणजे धाव संख्या इनमेन फक्त 15 धावा. ये शॉट पे चेंडू बॅकवर्डला गेला, पंच केलाय. चांगलं टायमिंग आणि मिळते 4 धावा. स्क्वेअर कट. टोटल स्कोर इज 19. दमदार डिलिव्हरी. शेवटचा चेंडू 1 बॉल टू गो फ्रॉम प्रज्वल ठाकूर फ्रॉम देवदंडा. पहिल्या षटकात धावाले तब्बल 11 धावा. नंतर मात्र षटक प्रगतीपथा इनविन फक्त 8 धावा दिल्यात. राहिलेला शेवटचा बॉल खेळेल बॅट्समन पवन केने. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. तितक्या सफारी चेंडू पुश झाला. बघूया बॅटची लिडिंग एज. चेंडू गेला बॅकवर्ड गलीला. 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 21. दुसरं षटक संपुष्टात आणि राहिले 12 बॉल. पवन केने आणि नॉन स्ट्रायकर आहे किरण पवार. एक जबरदस्त तगडा फलंदाज, रांगडा फलंदाज, सावले गावातून बिलॉंग करणारा, टेनिस विश्वामधील अतिशय खतरनाक धोकादायक बॅट्समन. पहिले लोक चिडवायची अलिबागशी आया क्या, पण अलिबागशी आया क्या. इथं बघा तुम्ही, अलिबागला पहिले या तुम्ही. त्यांची जी ताकद आहे तुमच्याकडे नाही. एक वेळ बैल परवडला पण टोनगा नको, नाही का. टोनग्यामध्ये ताकद आहे, ते बैलामध्ये नाही. कशाला चालेल बैलगाड्यांची शर्यती घेतात काय त्यांच्याकडे सांगा मला. 20-20 लाख मोजायचे. बक्षीस किती? 1 लाख रुपये. काय झाटाचं बक्षीस आहे बरं की नाही. त्याला वर्षभर पोसायचा. खरं म्हणजे बैलगाड्या शर्यत आहे ना, हे म्हणजे पांढरा हत्ती आहे. काजू बदाम खायला घालायचे. चला बॉलिंग मार्क आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर कुणाल कोंडाळकर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पहिला चेंडू तयार 3ऱ्या षटकातला. यस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यस चाबूक शॉट. चेंडू गेला डिफेन्स पॉइंटला थेट हातामध्ये. किरण पवार यांचा चांगला फटका होता, परंतु शॉट सिलेक्शन जर गॅप उचलली असती, जर फट शोधली असती, फट नेहमी माणसाने फट शोधायची. 2 धावा अशा झाल्या असत्या, परंतु समोरचा प्लेयर देखील बलाढ्य आहे. पवन केने. धाव संख्या टोटल झाली 22 बिनबाद 22. आता मात्र अटॅक करावा लागेल पवन केने यांना. आणि हा एस अक्रॉस द लाईन मिड विकेट. असे एक धाव काम जमणार नाही. पवन केने आणि किरण पवार तुम्हाला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, रान उठावं लागेल. दे माय धरणी ठाय. यस उठवा. तेवीस मिस्टर कोंडालकर बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 आणि ठेवलेलं पहिलं षटक.
आणि हा येस आउटसाइड द स्टंप स्वैर मारा देशाईन मारा एक धाव मलते संघाची धावसंख्या 24 पंचांचा निर्णय हा अंतिम असे प्लीज वादंग करू नका मग त्याने का तिथे उपटायला ठेवलंय बरं की नाही उपटायला म्हणजे गवत आणि हा यस नेट ड्राईव्ह ओहवदी आणि हे मिळते 4 धावा या सलामी समालोचक कक्षाला सलामी देणारा उत्तुंग षटकार चौकार आणि हा यस पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलं किरण पवार हा धोकादायक फलंदाज आहे आणि हा षटकार पहिला चौकार मात्र दमदार टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक 6 रन टोटल स्कोर झालाय 34-34 लेफ्ट आर्म राहून दे फेकेर पुन्हा आउटसाइड दॅप्स पण झाला चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी लास्ट डिलिव्हरी षटक क्रमांक 3 प्रगती पदावर धाव संख्या 34 अजूनही जर 50-20 धावा आले तर नक्कीच अलिबाग आणि कारळे असा हा विद्यमान सामना आहे पहिल्या फेरीतील आणि ह्या वाईचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा एक धावेचा चाकणा एक धावेचा मलिदा एक धावेचा फालका एक धावेचा टॉनिक धाव संख्या झाली 35 सुयोग पाटील फ्रॉम कुरुळ आयोजक त्याला त्याचा बंदोबस्त करा जेवायचा प्लीज यस एष्टा सोडल्या होत्या किरण पवार यांना जमलं नाही आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात राहिलं स्लॉग ओव्हर अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल षटक पंच म्हणून केतन नरहरी आणि श्रीकांत गुरव अक्षय आणि बोरली जरा एक ओव्हर होते जरा प्लीज असं मर्द्यामध्ये उठवायचं नाही एखादा माणूस पलंगावर झोपला असेल तुम्ही त्याला अर्ध्यावर उठवू नका सांगा मला बरोबर आहे तुम्ही चढा नंतर त्यांना पहिला उतरू द्या नंतर चढा बरोबर की नाही ही भाषा लोकांना समजते चला शेवटचा गोलंदाज अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल षटक स्लॉग ओव्हर दिनानाथ नाकवा कोणाला दिनेश नाकवा 1000 रुपयाचं कॅश प्राइस कोणासाठी बॅटर पवन केने नाही किरण पवार साठी असतील का त्याने तो चुकीचा 7-12 आणले रे हे बाबू कोणत्यासाठी बाबू त्यालाच माहिती नाही नाही ते किरण पवार साठी असतील हो त्यांनी मारला चौका षटकार पवन केने साठी आणि हा यस पहिला चौकार षटकार हो 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 नाही काय षटकार आहे की कॅच आहे फिल्डिंग मात्र आपलातून गेली होती यस आणि ह्या 6 धावांसाठी दमदार सिक्सर बघूया लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्या मधून काय शॉट टायमिंग होतं बघूया बेहतरीन 6 रन छक्का आहे छक्का अरे छक्का असल्यानंतर बघायचं नाही या दिनेश नागवा यांच्याकडे आमच्याकडे 1000 रुपये कॅश प्राइस क्या बात आहे या मात्र इनिंग साठी 1200 रुपये आलेत धन्यवाद येऊ द्या जरा असे पाठवा जरा मग कसा दशपाठी बघा कसा उसळतोय तुमची बोट कशी हलते बघा पुढून मागून 6 रन छक्का आहे हे तुमचा प्लेअर आहे बघूया प्लीज नो डाऊट तुमचा प्लेअर आहे इकडे 12वा मग त्याला कशाला पाठवलं इथं सांगा मला मग नाही तेवढं नाही बोलायचं आपल्याला दादा 12वा तो आहे ना कोण आहे 12वा दादा इथं ते पण काम करायचं आहे नुसतं करवलं असून फायदा नाही आयराची पिशवी पण सांभाळायची आहे नारळ सांभाळायची आहे छत्री धरायची आहे 12व्याला काय कमी काम असतं का बरं 12वा म्हणजे 12th मॅन कोण आहे 12वा दादा सांग ना त्यांना मग नाही ते आयला आमचे सुचवतील हो येस क्लास कव्हर राहील जबरदस्त टायमिंग कव्हर पॉइंटला
हे 1000 रुपये कोणाचे आहेत? नाही माझ्यासाठी आले पण हे कोणाचे आहेत? पवन केने की किरण पवार? हे मी ठेवतो, नंतर तुम्ही आग लावा. अच्छा अच्छा. दिनेश नाकवा यांच्याकडून आमच्यासाठी 1000 रुपये. धन्यवाद दिनेश नाकवा. काल धन्यवाद. मंडळ आभारी आहे. प्लीज तुमचं आता सगळीकडे नाव सांगणार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. उल्लेश नाकवा यांचे छोटे बंधू. हो लॉफ्टेड जबरदस्त टायमिंग, काय जबरदस्त फुल पॉवर बॉल आणि हा दमदार सिक्सर फ्रॉम किरण पवार. गोट्या मारू द्या, दुसरा आहे ना चोट्या. आणि हा येस म्हणता हा खरा फटका आहे. आणि किरण पवार बॅक टू द डगआउट. पण तो धावा मात्र कळल्यात तब्बल. किरण पवार दमदार बॅटिंग. हे जरा टाळ्या वाजवा, आयकॉन खेळ जरा असला, परंतु किरण पवार यांची बॅटिंग आवडली असेल. आणि अलिबागले तुम्हाला जे रायझिंग प्लेयर आहेत ना त्यांना विनंती करू तुम्ही चांगला खेळ करा, कारण किती किरण आपला खेळताना मात्र आहे. कमीत कमी तुम्ही IAS मध्ये पुढच्या वर्षी तरी जाणार. तुम्ही चांगला खेळ आपलं प्रदर्शन करा. आणि किरण पवार काय 31 धावांची सुंदर खेळी, बेहतरीन प्रदर्शन. चला फलंदाज बॅट्समन मृणाल वर्सळकर अलिबाग. अच्छा अच्छा. अलिबाग तालुका म्हटलं की टेन्शन नाही. कधी या रात्री या बेरात्री या, पण तुमचं इथं स्वागत आहे. भरपूर कॉटेज आहे, कॉटेजचा तोटा नाही, पण तुमच्या ताकद पाहिजे. पण प्लेस आता आम्हाला कॉटेज फ्री असेल ना कधी पण या. तेच नाही नाकवा साहेबांचा आहे तर नाकवा कॉटेज अलिबाग तालुक्या नव्हे म्हणून म्हणजे मी दुसरे अंबानी आहेत. खरं म्हणजे नाकवा कॉटेजला नाकवांना धन्यवाद द्यावा लागेल, कारण अतिशय जबरदस्त युवा उद्योजक आहेत. हो बॅटची लिडिंग एज. तर मिळेल एक धाव. टोटल स्कोर इज 49. ओनली 1 रिक्वायर फॉर 50. आणि षटक क्रमांक आहे 4 प्रगती पदावर. राहिले बॉल लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो इन द 4th ओव्हर. शेवटचं षटक, अंतिम चेंडू तयार. आणि हा शॉर्ट पिच असतं व्हाईट चेंडू झाला असता. आणि हा कोटा संपलाय. 50 धावा आणि जिंकण्यासाठी 51 धावांचं टार्गेट. मागच्या वेळी होतं टार्गेट 54चं, यावेळी म्हणजे 51. आयोजकांना विनंती करतोय प्लीज तुमचा समालोचक आपला स्कोरर चाल प्लीज जेवून घ्या. दादा मागायचं असतं, असं बोलायचं नाही, नाही तर तुमच्या किडन्या खराब होतील. हो मध्ये मध्ये जात झाला विधी हा थांबवायचा नाही. आम्ही बघा कसं रोकटोक बोलतो, बरोबर की नाही. चला साखर कोळीवाडा धन्यवाद देतो. आम्ही तुम्हाला इथं पहिल्यांदा लॉन्च केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो. पुढच्या वर्षी बोलवा नका बोलू, पण तुम्ही जिथे जिथे जाणार त्यांच्या गावाचं नाव नक्कीच घेणार. की साखर कोळीवाड्यामध्ये घरात मयत झाला तरी स्पर्धा चुकू नका, कारण सगळ्या सोयी आहे. चला मी विनंती करतो प्लीज नेक्स्ट मॅच जसा डावाला सुरुवात होईल नेक्स्ट कॉमेंटेटर विल बी तुम्ही करताय. येस आशुतोष पाटील फ्रॉम कुरुल. धन्यवाद दशरथ पाटील सर, ज्यांचा आवाज आपण ऐकला. अतिशय फनी अशी कॉमेंट्री. चला सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवून द्या. कारले संघ आणि अलिबाग संघाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या, त्या अर्थात 50 धावा आणि 51 धावा करायच्या आहेत, त्या अर्थात महावीर कारले संघाला, जिथे नक्कीच महावीर कारले संघ हा
आपण पाहिलं तर या अलिबाग तालुक्यातील संघ आहे आणि नक्कीच आयकॉन सुद्धा आपण पाहिलं तर अलिबाग तालुक्यामधील पाहायला मिळत आहेत। तर अलिबाग संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच आयकॉन खेळाडू म्हणून अंगद पाटीलला आपण पाहतोय, पवन केणेला आपण पाहतोय, त्यानंतर किरण पवारला आपण पाहिला। नक्कीच एक चांगले खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत, जिथे पहिल्या सत्रामध्ये किरण पवारचा खेळ आपण अतिशय चांगल्या दर्जाचा पाहिला। तब्बल 31 धावांची इनिंग नक्कीच आपल्या संघासाठी त्यांनी खेळले। चला फलंदाजी करणारा संघ महावीर कारले संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवा। महावीर कारले आपल्याला विनंती असेल की आपली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवायची आहे। ओमकार आणि राहुल पेडणेकर ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते। तर नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मित्रांनो देणगीदार हे खूप महत्त्वाचे असतात आणि त्याचमुळे ही स्पर्धा आपण इथे पार करतोय। तर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते अर्थात निलेश चौलकर यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपये आलेले आहेत। तदनंतर आपण पाहिलं तर आनंद बुरांडे यांच्याकडून सुद्धा आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी 25,000 रुपये आलेले आहेत। दिनेश नाखवा यांच्याकडून आपण पाहतोय 20,000 रुपयाची देणगी आलेली आहे। भगवान नाखवा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 5,500 रुपये आलेले आहेत। सचिन राहुल नागाव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 10,000 रुपये आलेले आहेत। रश्मिन गुरव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 20,000 रुपये आलेत। निशांत गण यांच्याकडून 3,000 रुपये। प्रशांत पाटील यांच्याकडून आपण पाहतोय 2 बिस्लेरी बॉक्स आलेले आहेत। यशवंत नाखवा यांच्याकडून आपण पाहतोय 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे। मिहिर नाखवा यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय 2,000 रुपये आलेले आहेत। मुकेश बामजी यांच्याकडून आपण पाहतोय सर्व अंपायरचा जो काही खर्च आहे तो आलेला आहे। प्रफुल्ल बानकर यांच्याकडून आपण पाहतोय द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे जे चषक आहे ते आलेले आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय संघ मालकासाठी एक सायकल आहे विजेता संघ मालकासाठी। तदनंतर प्रसाद सुतार नागाव यांच्याकडून आपण पाहतोय मालिकावीरसाठी सायकल आलेली आहे। उद्देश चौलकर यांच्याकडून आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीरसाठी चषक आलेले आहे। रोनित नाखवा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बॉल बॉक्स आलेले आहेत। सौरभ नाखवा यांच्याकडून आपण पाहतोय पाणी बॉक्स आलेले आहेत। नवेश येटे यांच्याकडून 2,000 रुपये आलेले आहेत। रणजित गण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 2,000 रुपये आलेत। जितेंद्र गोंधळी खानाव यांच्याकडून आपण पाहतोय 10,000 रुपये आलेले आहेत। दुर्वेश गण यांच्याकडून आपण पाहतोय 14,000 रुपये आलेले आहेत आणि स्टाईल अपचे मालक अर्थात समीर फाळके यांच्याकडून आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाजीसाठी शूज आलेले आहेत। त्याचप्रमाणे मयूर स्पोर्ट्सचे मालक अर्थात मयूर कदम यांच्याकडून आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाजीसाठी बॅट आहे। आनंद नाखवा यांच्याकडून आपण पाहतोय 2,000 रुपये आलेत। तत्पूर्वी आपण पाहतोय सामन्याला इथे सुरुवात झाली। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो अतिशय चांगला फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये। 2 धावा जरूर, परंतु पंचांचा इशारा आलाय की चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। त्याचप्रमाणे आपण पाहतो आकाश नाखवा यांच्याकडून आपण पाहिलं तर डीजे थांबवायचा वरती हल्ला बोल केला जातोय। राहुल पेडणेकरच्या बॅट मधून एक अतिशय चांगला फटका, जिथे क्षेत्ररक्षक होईल फेकी होईल तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात बिनबाद 6 धावा धावफलकावरती लागल्यात। 51 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात महावीर कारले संघ। तर अलिबाग संघ आपण पाहिलं तर नक्कीच भक्कम संघ पाहायला मिळतोय। मयूर वाघमारे ज्याने याही वर्षी आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये सिरीज पटकावली, 4 व्हीलरचा नक्कीच हकदार ठरला तो। चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि आज आपण पाहतोय नक्कीच एक चांगला सातत्यपूर्ण खेळ रायगड जिल्ह्यामध्ये त्याचा पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी आपण पाहिलं तर आयकॉन स्वरूपामध्ये हा खेळाडू एक चांगली कामगिरी करतोय। या चेंडूवरती 1 धाव येते आणि 1 धावेनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतात त्या अर्थात 7 धावा।
पहिलं षटक चालू आहे जिथे आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा येणं गरजेचं असेल महावीर कारले संघाला। सलामीची जोडी आपण पाहिली तर राहुल पेडणेकर हा खेळाडू आपण पाहिला तर नक्कीच एक चांगली कामगिरी करत आला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कारले संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ओमकार पाटीलला आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती राईट मोर द विकेटचा मारा, परंतु त्रिफळ उद्ध्वस्त फलंदाज ओमकार पाटील बॅक टू दी पवेलियन। पहिला धक्का कारले पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे ओमकार पाटीलला तंबूत पाठवलंय। पहिला चेंडू जिथे खेळत होता ओमकार पाटील, आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अमोल घरत येतोय। अमोल घरत म्हटलं की कारले संघाचा एक चांगला खेळाडू आणि ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर नक्कीच कारले संघासाठी कित्येक वर्ष क्रिकेट खेळलंय। या अलिबाग तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच ज्याचा मागील 5 ते 6 वर्षाचा हंगाम आपण पाहिला तर नक्कीच सातत्यपूर्ण कारले संघासाठी त्यांनी एक चांगली कामगिरी केली आहे। परंतु आता मात्र एक महत्त्वाची खेळी होणं देखील अपेक्षित आहे, कारण का ओमकार पाटील वरती जबाबदारी होती परंतु तो मात्र तंबूच्या आशाला परतलाय। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज मयूर वाघमारे याचा, पुन्हा एकदा आपण पाहतो इथे मात्र काय घडलंय, धावचीची संधी डायरेक्ट हिट मात्र होत नाहीये। बॅकअपला अंगद पाटील नक्कीच पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळतंय जिथे या चेंडूवरती एकही धाव मात्र येणार नाहीये। संघाची धावसंख्या मात्र स्थिरावती, ती अर्थात 7 पर्यंत काय गोलंदाजी पाहायला मिळाली जिथे पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतरच्या चेंडूवरती 2 धावा आल्या, परंतु तदनंतरची गोलंदाजी अतिशय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळते। हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय, परंतु पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते। एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती अर्थात 1 बाद 8 धावा धावफलकावरती आल्यात, जिथे आपण पाहतोय पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे। चला पंचांशी कोणताही वाद घालायचा नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे। कृपया पंच हे खूप महत्त्वाचे आहेत। ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मागील 3 दिवसापासून पंचांच्या भूमिका अतिशय चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये। बघूया अंतिम चेंडूवरती किती धावा जमा करतोय फलंदाज अमोल घरत, राईट मोर द विकेटचा मारा। अंतिम चेंडू मात्र नक्कीच इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पवन केनेच्या माध्यमातून, चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावेसाठी। साठी अर्थात मयूर वाघमारेसाठी दत्ता नाखवा आणि निलेश चौलकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तब्बल 1000 रुपयाचे इथे पारितोषिक आले। सामना संपता क्षणी आपण हे कॅश प्राइज घेऊन जायचं आहे ओळिया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती ज्याने अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ केला आणि संपूर्ण महाराष्ट्र गाजवला असा अंगद पाटील आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय। अतिशय चांगल्या दर्जाचा हा खेळाडू ज्याने मागील 4 ते 5 वर्षांचा हंगाम अतिशय चांगल्या दर्जाचा गाजवला असा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळतोय। षटकातील पहिला चेंडू रॅडम राऊंड द विकेटचा मारा,
पहिला चेंडू आपण पाहतोय फुल टॉस चेंडू आणि तितका चांगला फटका. चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर. राहुलच्या बॅट मधून येतोय चौकार. ची धावसंख्या मात्र आगीकूच गर्दी आहे. अर्थात 16 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे आपण पाहतोय दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. अंगतवरती नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक आक्रमण फटका खेचला फलंदाज राहुल पेडणेकर याने. चांगली कामगिरी आपण पाहतोय नक्कीच आणि त्या धावा येणं गरजेचं आहे कार्ले संघासाठी. हा चेंडू मात्र आपण पाहतोय नो चेंडूचा इशारा आलाय. ॲज पर रूल नंबर 21 नो डिलिव्हरी आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 अन्वये हा चेंडू नक्कीच नो आहे. त्यामुळे आता मात्र आपण पाहिलं तर एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे समीकरण मैदानामध्ये जरूर मैदानामध्ये पाहायला मिळेल. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, कारण का पंच हे सक्षम आहेत. त्यामुळे पंचांशी कोणी वाद घालायचा नाही आहे मित्रांनो. जास्त वेळ खर्च करू नका. आपल्याला आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा पूर्ण करायची आहे. आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवशी सुद्धा आपल्याला अंतिम सामना हा 4 षटकांचा खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने मी विनंती करतो की गोलंदाजी करणारा संघ अर्थात प्रदीप स्पोर्ट साखर संघाला विनंती असेल, प्रदीप स्पोर्ट साखर पुरस्कृत अलिबाग संघाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ खर्च करू नका. फ्रीडचा नक्कीच इथे चेंडू पाहायला मिळेल, ज्या चेंडूवरती आता मात्र जास्त धावा कराव्या लागतील. त्या अर्थात महावीर कार्ले संघाला संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे आपण पाहतोय दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. परंतु अंगतने नक्कीच आतापर्यंत थोडीशी खराब कामगिरी केली. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. बघूया या चेंडूवरती काय घडतंय मैदानामध्ये. तर राहुलला नक्कीच एक चांगला खेळ करावा लागेल. मोठा फटका आपण पाहतो राहुलच्या बॅट मधून आलाय. एक नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार. सुंदर फटका आपण पाहतो. राहुलच्या बॅट मधून मात्र धावा येत आहेत. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर तब्बल त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिले आणि 1 षटकार सुद्धा आलाय. काय फटकेबाजी पाहायला मिळते. याही चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे वैभव कांबळे तैनात, फलंदाज बाद. मधून परंतु आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच जिथे 51 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती अर्थात महावीर कार्ले संघाला. त्यामुळे जरूर एक चांगला खेळ होणं अपेक्षित असेल कार्ले संघासाठी. नवीन बॅटर आपण पाहतोय कुणाल येतोय. कुणाल कोंडालकर आपण पाहतोय नक्कीच एक चांगला खेळाडू. या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय या षटकामध्ये आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. त्यामुळे नक्कीच या 3 चेंडूंमध्ये एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज अंगद पाटील याचं. षटकार आला आणि तदनंतरच्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केले. नवीन फलंदाज कुणाल कोंडाळकर बघूया कशा पद्धतीने आता मात्र कामगिरी करेल आपल्या संघासाठी, अर्थात महावीर कार्ले संघासाठी. षटकातील पुढील चेंडू रॅटम राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू मात्र अतिशय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अंगदचं देखील कौतुक करावं लागेल.
हा चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अचूक टप्पा आपण पाहतोय. लाईन अँड लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळते, सटिंग लाईन अँड लेंथवर, जिथे नक्कीच या चेंडूवरती एकही धाव मात्र येत नाहीये. परंतु ह्या चेंडूवरती नक्कीच चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. आणि एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पाच चेंडूंचा खेळ संपला. या षटकामध्ये एका चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि आतापर्यंत आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती लागल्यात. जसं धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली, परंतु अजूनही जर आपण विचार केला तर जरूर धावा येणं गरजेचं असेल त्या अर्थात महावीर कार्ले संघासाठी, कारण का 51 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात कार्ले संघ. अमोल घरतकडे ती कॅपॅसिटी आहे, नक्कीच सामना इथून तो जिंकू शकतो. षटकातील अंतिम चेंडू अमोलच्या बॅटमधून चांगला फटका आलाय, नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी अमोल ब्रँडेड फटका, चौकार. धावांची गरज. सामना तसा आपण पाहिला तर नक्कीच दोन्ही संघांकडे आहे, दोन्ही संघांच्या बाजूने आहे, त्यामुळे नक्कीच इथे एक चांगल्या दर्जाची जो कामगिरी करेल तो नक्कीच सामना जिंकेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रिन्स येतोय. प्रिन्स बोकाडे आपण पाहतोय नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय मैदानामध्ये. प्रिन्स बघूया कशा पद्धतीने आता मात्र कामगिरी करेल, कारण का येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे, त्यामुळे या 12 चेंडूमध्ये कसून गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अमोल आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते महावीर कार्लेच्या माध्यमातून, तर नक्कीच एक चांगला खेळ करावा लागेल या दोन खेळाडूंना. .50 सरासरीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लावावी लागेल, कारण का प्रत्येक षटकामध्ये 11.50 अर्थात धावा कराव्या लागतील. बघूया प्रिन्स बोकाडे कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय या षटकामध्ये. षटकातील पहिला चेंडू रॅटम राऊंड द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवरती मात्र कुणाल कोंडलकरच्या बॅटमधून मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज कुणाल बॅक टू दी पॅव्हिलियन. कुणाल मात्र नक्कीच इथे बाद होतोय. नवीन फलंदाज करण तोडणकर येतोय मैदानामध्ये. ज्या पद्धतीने करण तोडणकर या वर्षीच्या हंगामामध्ये खेळतोय तर नक्कीच त्या पद्धतीची आता मात्र फटकेबाजी करावी लागेल, कारण का सातत्यपूर्ण आपण जर विचार केला तर या खेळाडूने एक चांगला खेळ केलाय. धोकडे गावचा सुपुत्र आपण पाहतोय, परंतु नक्कीच आज या मैदानावरती खेळ करत असताना एक चांगल्या दर्जाचा खेळ होणं देखील अपेक्षित आहे, कारण का एक महत्त्वाची सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय, जिथे महावीर कार्ले विपक्ष प्रदीप सोड साखर पुरस्कृत अलिबाग या दोन संघादरम्यानची लढत मैदानामध्ये चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक महत्त्वाचा बळी टिपलाय, तो अर्थात प्रिन्स बोकाडे याने. करण तोडणकरकडे नक्कीच ती कॅपॅसिटी आहे. इथून सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच महावीर कार्ले संघ हा जिंकू शकतो, परंतु त्या पद्धतीचे फटके मैदानामध्ये येणं देखील महत्त्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू रॅटम ऊर्ध्व विकेटचा मारा.
आले आले आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज करण तोडणकर आले आल्या तंबूच्या झेल आपण पाहतोय सार्थक सरपाडीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला, जिथे बॅक टू बॅक आपण पाहतो विकेटचं पतन होतोय। आता मात्र कारले संघ हा बॅकफुटला सरकतोय। नवीन फलंदाज निनाद येतोय मैदानामध्ये। निनादकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। कारले संघासाठी नक्कीच त्याने वारंवार एक चांगला खेळ केलाय, परंतु आज खऱ्या अर्थाने या IPL फॉर्मॅटमध्ये चांगली कामगिरी होणं देखील अपेक्षित असेल महावीर कारले संघाला। प्रिन्स बोकाडे ऑन अ हॅट्रिक, या चेंडूवरती हॅट्रिक नोंदवणार का प्रिन्स, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर निनाद बघूया कशा पद्धतीने खेळी करतोय। या चेंडूवरती आपण पाहतोय फुल टॉस चेंडू आणि निनादच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार। खूप महत्त्वाचा होता, संजीवनी देणारा हा षटकार आपण पाहतोय। फलंदाजी करणारा संघ अर्थात जिथे आपण पाहतो महावीर कारले संघ खेळतोय, या 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 34 धावा। पहिल्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे। या षटकामध्ये येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेची गरज। महावीर कारले संघ जिंकणार की अलिबाग संघ जिंकणार? या चेंडूवरती सुद्धा चांगला फटका आपण पाहतो निनादच्या बॅटमधून, परंतु तिथे पवन केने तैनात। एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल। या चेंडूवरती तितकी चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळते। या चेंडूवरती एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते आहे, ती अर्थात 35 रन्स ऑन द बोर्ड, 35 धावा धावफलकावरती लागल्या, जिथे आपण पाहतोय 30रं षटक चालू आहे। आतापर्यंत आपण पाहिलं तर सुरुवातीचे 2 चेंडूवरती विकेट आले, तदनंतरच्या चेंडूवरती षटकार आला आणि आता मात्र या चेंडूवरती एक धाव येते। चांगलं क्रिकेट आपण पाहतोय, कधी डाव तुझा तर कधी डाव माझा, या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळतंय। परंतु आता मात्र स्ट्राईक एंडवरती अमोलला आपण पाहतोय। राईट मोर द विकेटचा मारा प्रिन्स बोकाडे आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती, सरळ बॅटने खेळलेला फटका आपण पाहतोय, बॅक टू द बॉलर, नक्कीच जाईल। आपण पाहिलं तर पवन केनेचं इथे कौतुक करावं लागेल, असं वाटलं की नक्कीच चेंडू सीमारेषा बाहेर जाईल की काय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात। 2 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 धावा धावफलकावरती लागतील। आता मात्र या षटकातील शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे। या षटकामध्ये सुद्धा नक्कीच धावा आल्यात, 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज प्रिन्स बोकाडे याने, 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्यात। चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टाकलेला चेंडू, परंतु तितकाच चांगला फटका पाहायला मिळतोय आणि नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। धावा आता मात्र जिंकण्यासाठी आपण विचार केला तर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची गरज। काय सामना पाहायला मिळतो, असं वाटलं की एका बाजूला नक्कीच एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु पहिल्या षटकामध्ये मयूर वाघमारेने 12 धावा खर्च केल्या,
दुसऱ्या षटकामध्ये अंगद पाटीलने 16 धावा खर्च केल्या आणि आता मात्र प्रिन्सने 13 धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय A1 पवन आपण पाहतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. 2 मोठे फटके आपण पाहतोय. नक्कीच मैदानामध्ये आले तर महावीर कार्ले संघ हा आरामात जिंकू शकतो, परंतु त्या पद्धतीने 2 फटके येणं देखील महत्वाचं आहे. बघूया पवन केणे इथे कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय निनादच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. निनाद पाटील ब्रँडेड फटका. षटकार. लागेल निनाद पाटील याचं. कार्ले गावचा सुपुत्र आज मात्र आपण पाहतोय या मैदानावरती अक्षरशः महारथींच्या समोर खेळत असताना चांगला खेळ. याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत 2 धावा मात्र आरामात पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने मात्र आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 49 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी केवळ 2 धावेची गरज. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळाला. अक्षरशः आपण पाहिलं तर महावीर कार्ले संघाने केलेली फलंदाजी मग कौतुक करावं लागेल निनाद पाटील याचं. स्वतःच्या गावासाठी खेळ करत असताना मात्र इथे अतिशय सुंदर असा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजांची त्याने नक्कीच पिटाई इथे केली, परंतु आता मात्र उर्वरित 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि 2 धावेची गरज. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. आयोजक जय मल्हार क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतोय साखर कोळीवाडा चषक 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवशी आपण पाहिलं तर नक्कीच रसिक प्रेक्षकांची इथे वर्णी लागले, कारण का कित्येक मोठमोठे खेळाडू या मैदानावरती सकाळच्या सत्रापासून उपस्थिती दर्शवतात. त्यामध्ये आपण जर विचार केला तर नक्कीच या अलिबाग तालुक्यामध्ये चांगले खेळाडू सुद्धा आहेत. तर किंबहुना आपण पाहिलं तर पनवेल तालुक्यातील, मुरुड तालुक्यातील, रोहा तालुक्यातील एक चांगले खेळाडू आपण पाहतोय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 2 धावेची गरज आहे. तर मी विनंती करतो की मंगलमूर्ती साखर संघाचा कर्णधाराला की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे, कारण का लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. महावीर कार्ले विपक्ष प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत अलिबाग. कोण जिंकणारा सामना जिथे 4 चेंडूमध्ये 2 धावेची गरज. कार्ले संघ जिंकणार की अलिबाग संघ जिंकणार. 4 चेंडू 2 धावा. चांगला चेंडू आपण पाहतो. या चेंडूवरती मात्र धावची स्वरूपामध्ये फलंदाज निनाद पाटील. बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का महावीर कार्ले संघाला. तीन चेंडूंचा खेळणं बाकी आणि विजयासाठी 2 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे या 2 धावा बनवणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण जर विचार केला तर पवनने नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला पवनच्या गोलंदाजीवरती. तदनंतर आपण पाहिलं तर 2 धावा आल्या आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती धावचीत पद्धतीने नक्कीच फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज यश येतोय मैदानामध्ये. या यशकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे, परंतु आता मात्र येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी फक्त 2 धावेची गरज. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल हे सांगू शकत नाही आहे. आणि आता मात्र जरी 3 चेंडूमध्ये 2 धावा करायच्या असल्या तरी इथून सुद्धा सामना जिंकू शकतो प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत अलिबाग संघ. परंतु त्या पद्धतीची गोलंदाजी होणं अपेक्षित. धावांसाठी नक्कीच इथे वंचित ठेवावं लागेल. हा चेंडू आपण पाहतोय, काय चेंडू पाहायला मिळालाय. सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. नक्कीच क्रिकेट आहे मित्रांनो, मी म्हटलं होतं कधीही रंग बदलू शकतो. हा चेंडू डॉट आलाय, निर्धाव आलाय, त्यामुळे आता मात्र येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे, हेच क्रिकेट आहे मित्रांनो.
परंतु जोपर्यंत अमोल मैदानामध्ये आहे तोपर्यंत कारले संघ नक्कीच मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळणार। या चेंडूवरती चांगला फटका आलाय आणि नक्कीच इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी आणि सामना जिंकलाय तो अर्थात महावीर कारले संघाने। कारले संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। जिथे खऱ्या अर्थात